कैलासवासी राकेश गणेश पाटील हे दोन नामांकित स्टँड आपल्याला पाहायला मिळते. बसण्याची व्यवस्था आहे. तसेच सन्माननीय प्रकाशजी पाटील ज्यांनी चहा पाण्याची व्यवस्था आम्हाला केली आहे. समाजसेवक आहेत, क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलंय. आणि सदाशिवजी पाटील हे देखील या स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन खूप चांगलं कॉपरेट करतायत. हे पाहुण्यांची ही नावे आणि या नावामध्ये जर का कुणा एकाचं नाव राहिलं असेल तर आमच्या आयोजकांकडे, विनोद भाऊंकडे किंवा जे देखरेख करतायत आमचे टीम कोर कमिटी मेंबर्स त्यांच्याकडे नक्कीच तुम्ही तसं मात्र नक्कीच दर्शवायचं आहे. यानंतर मात्र आपण जसं मात्र बक्षीस वितरण सोहळ्याच्या टप्प्यामध्ये पोहोचू, अंतिमच्या टप्प्यामध्ये पोहोचू, तेव्हा मात्र ज्या ज्या घटकांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय ॲज अ फायनान्स इन द फॉर्म ऑफ एनिथिंग, ज्या ज्या घटकांनी खूप चांगलं योगदान दिलं त्यांचा मात्र विशेष उल्लेख या मायक्रोफोनद्वारे निश्चितच केला जाईल. पुन्हा एकदा थँक्यू सो मच एव्हरीवन हू हॅज कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स दिस टुर्नामेंट. आणि मी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करेन. तत्पूर्वी मात्र दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं गरमागरमीचं वातावरण. 12:19 वाजलेत घड्याळामध्ये आणि तिसऱ्या सामन्याला सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी एकाच संघावर मात करून दोन संघ एकमेकांसमोर मात्र झुंज देण्यासाठी सज्ज असतील. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नेरुल 30+ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जुईनगर 30+. दोन संघ आणि दोघां संघांमध्ये मी म्हणेन चांगली फलंदाजी आहे. दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले क्षेत्ररक्षक आहेत. समसमान संधी घेऊन, अपॉर्च्युनिटी घेऊन इथे मात्र मैदानामध्ये उतरल्यानंतर या संधीचं सोनं कोण करेल, कोण या स्पर्धेमधील आपला पुढचा प्रवेश निश्चित करेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या पॅव्हिलियन बॉक्स कडनं. आणि पंच हर्षदजी म्हात्रे यांचा इशारा होता द मॅच इज ऑन. आणि पहिला गोलंदाज ऑन द बॉलिंग मार ओव्हर द विकेट न बॅकफुटवर या चेंडूला मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. थोडासा संथ सावकाश. मागच्या सामन्यामध्ये फेलियर आलं होतं. मिथुन याच्या बॅटमध्ये एक तडाखा आपण पाहायला मिळाला होता, परंतु तदनंतर थोडीशी घाई झाली होती. यानंतर मात्र मॅच्युअर्ड इनिंग पाहायला मिळेल का? हलवार पद्धतीचा इन स्विंग आउट स्विंगची ही चेंडू फेकी. बॅटचा एज लागतोय. पंचांचा आमच्याकडे इशारा आहे. अतिशय अनुभव आहे पंचांकडे आणि त्यामुळेच की काय नियमावली त्यांना माहिती आहे. 42 रूल्स अँड रेग्युलेशन्स अंतर्गत खेळवला जाणारा हा क्रिकेटचा खेळ. प्रत्येक नियमाचं इथे मात्र अवलंबन केला जाईल. ज्या ज्या नियमांचं मात्र उल्लंघन होईल पंच तुम्हाला मात्र नक्कीच दंडित करतील. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टिक नियम क्रमांक 22 झालेलं हे पहिलं उल्लंघन आणि पंच तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतायत. पंच तुम्हाला मात्र पॅनलाइज करतायत. हा असेल व्हाईट बॉल. व्हाईटनं सुरुवात होत आहे. 1 more added in the extras, 1 more added in the टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 2 वर. ओहो फसवा चेंडू, परंतु इन स्विंग करायचा होता, कट करायचा होता, परंतु चेंडू सरळ निघून जातोय. आणि इथे मात्र फ्लाइटेड डिलिव्हरीला कोणत्या प्रकारचं टर्न डेव्हिएशन मिळत नाहीये. लॅक ऑफ डेव्हिएशन हा असेल पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टिकचा व्हाईट बॉल. दुसरा व्हाईट चेंडू आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते नेरुल संघाचं 3 वर. मागच्या सामन्यातील थरारक विजय आणि त्या विजयाचा आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स, ती जिद्द, ती चिकाटी घेऊन मैदानामध्ये उतरले. ती ओपनिंग बॅटिंग फेर सलामीला येतोय स्ट्रायकर एंड वर मिस्टर सूरज. हा असेल पुन्हा एकदा पंचांकडनं अपेक्षा होती, मानस होता आणि अपील देखील केली होती, परंतु पंच या चेंडूला मात्र नक्कीच लीगल डिलिव्हरी घोषित करतायत. हा असेल निर्धाव चेंडू. डॉट बॉल. सूरज ह्यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय. थोडंसं पेशन्स हरवला असंच वाटतंय. लॉफ्टेड हाफ स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जाईल. जोपर्यंत चेंडू पीक करेल, थ्रो करेल, तोपर्यंत या धावा मिळत आहेत 3. या 3 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती हळूहळू का होईना परंतु पोहोचते ती 6 वर. गोलंदाज पुन्हा एकदा मोसीम तयार. ओव्हर द विकेटनं यावेळेला पहा चेंडू हवेमध्ये. इथे आउटफील्ड स्लो आहे. चेंडू अडवला गेलाय. लॉंग ऑन मध्ये धावा मिळतायत या 2 चू.
एंड ओव्हर आणि इथे मात्र या षटकामधील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8 वर. चेंडू हवेमध्ये होता. पहिल्यांदा कनेक्ट झाल्यानंतर असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेलगत सहज अगदी जाईल, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणानं सकाळचं मॉइश्चर अजूनपर्यंत ड्राय झालं नाहीये. जसा चेंडू जमिनीवर आदळतोय, मैदानावर आदळतोय, तसा मात्र मी म्हणेल थोडंसं फ्रिक्शन झालं आणि त्यामुळेच की काय चेंडू अडला गेला. धावा मिळाल्या एकंदरीत 2 आणि अंतिमचा चेंडू. यावेळेला मात्र नो टायमिंग प्रॉपर, त्यामुळेच की काय लॅक ऑफ अ टाइम, लॅक ऑफ अ पॉवर, लॅक ऑफ अ स्ट्रेंथ, लॅक ऑफ अ कॉन्फिडन्स हा असेल. इथे मात्र पहिला विकेटचा मी म्हणेन पतन होते, तो म्हणजे मिथून सारखा मोठा फलंदाज बाद. डोंगराला गर्दी जाईली पालखीला, कारल्याचे गर्दी जाईली पालखीला, आई माऊलीचं गुण गातात सप्तमीचे ये दिसाला, माझे आई माऊलीचं गुण गातात सप्तमीचे ये दिसाला. आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला, आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला. आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला, आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला. येस आणि नवीन फलंदाज. थोडंसं फलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. नवीन फलंदाज जो लॉन्च झाला कदाचित पिंच हिटर असावा असं आम्हाला वाटतंय इथून पुढे, कारण प्रतिस्पर्धी संघ जुईनगरचा जर का विचार केला तर टॉपड खूप चांगली आहे. जरी पहिल्या सामन्यामध्ये विथ मॉइश्चर खेळले तरी देखील त्यांच्या फलंदाजीमध्ये मी म्हणेन खूप चांगलं वजन आहे. म्हणूनच की काय जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्डवर कशा येतील असा प्रयत्न, असा मानस आणि असा माइंडसेट आहे. म्हणूनच की काय पिंच हिटरला मैदानामध्ये उतरलाय. नवीन फलंदाज ऑलराऊंडच्या रूपाने येतोय, तो म्हणजे प्रवीण ऑन स्ट्राईक. आणि नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज मिस्टर वैभव. प्रवीण समोर वैभव, डावखऱ्या हाताचा गोलंदाज. एक्सपेरिमेंट वापरलाय. ही आहे तुमच्याकडे असलेली कल्पकता. कॅप्टन मिस्टर मोसेन यानं वापरलेलं हे एक्सपेरिमेंट. पहिला चेंडू डॉट बॉल. उजव्या हाताच्या फलंदाजासमोर मात्र डावखऱ्या हाताचं शस्त्र वापरलंय. इथे पहा बुंधा यॉर्कर ढेंगणातनं चेंडू मात्र सरळ यष्टांवर आदळतो आणि सरळ इथे मात्र त्रिफलाचित बाद होते. फलंदाज प्रवीण याचा एक्सपेरिमेंट फेल. नेरूळ संघाचा दुसरा गडी बाद. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची, हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. धावसंख्या 8. नवीन फलंदाज मिस्टर प्रदीप, एक हर हुन्नरी मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी पहा, बांधा पहा, अतिशय क्रिकेटला साजेसं असं त्याचं परमिटेशन आणि कॉम्बिनेशन. थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, स्ट्रेट लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हरमध्ये, शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये, शॉर्ट सिलिमिड ऑन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना एक क्षेत्ररक्षक मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळेल. यष्टिरक्षक यष्टांपासून थोडासा लांब. गोलंदाज वैभव. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टिक सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे इशारा करतायत. हा असेल व्हाईट बॉल. व्हाईट क्रमांक 3 या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे एक धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 9 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर डावखऱ्या हाताचा गोलंदाज वापरला गेलाय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय आणि इथे मात्र फलंदाज प्रदीप ज्याच्या मनगटामध्ये आहे ताकदचं मैदानाच्या 4ही बाजूला.
इनफॅक्ट जर का बघितलं गेलं तर मात्र क्रॉस द लाईन खूप चांगला क्रिकेट खेळतोय. यावेळेला हलका हातांना मात्र कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. पुश केलं चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक स्वीपरमध्ये जातील, चेंडू ग्रिप करतील, तोपर्यंत निसटतोय, चेंडू जातोय सीमारेषेलगत, कव्हर अप करतोय स्वतःला. या धावा मिळतील 2 आणि 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या दुहेरी अंकित पोहोचते स्कोर बोर्ड नेरूळ संघाचा तो म्हणजे 11वर. 11 ही धावसंख्या अतिशय कमी वाटते, कारण षटकांचा जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 8. त्यानंतर जर का बघितलं गेलं तर या 2 धावा आणि इथे या वेळेला मात्र खराब शॉट सिलेक्शन. वैभव याचा हा अतिशय भारगतचा मारा. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत, 1 गडी बाद केला माफ करा, आणि धावा खर्च करतोय फक्त 3. प्रदीप समोरे वैभव ऑन द बॉलिंग मार्क. स्टेप आउट केलंय, स्टेप आउट करून चेंडू कनेक्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. स्वीपरमध्ये फॉरवर्ड जाऊन चेंडू ग्रीप करतील क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र या धावा मिळतील पुन्हा एकदा 2. तिसऱ्या धावाचा थोडासा अयशस्वी प्रयत्न, परंतु या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 13वर. 13 ही धावसंख्या नेरूळ संघाचा जर का विचार केला तर टॉप ऑर्डरला सुटेबल अशी धावसंख्या नाहीये. इथून पुढे हाणामारी स्वीकारावी लागेल, इथून पुढे धावसंख्या रचावी लागेल, कारण या मैदानाचा इतिहास जर का बघितला गेला तर कालच्या का 2 दिवसामध्ये जर का बघितलं गेलं तर 70-75 या धावा मात्र ॲव्हरेज राहिले आहेत. आणि इथून पुढे मात्र मी म्हणेन 50 ते 55 कमीत कमी धावा येणं हे फार महत्वाचं आहे. समोर आहे वैभव ऑन द बॉलिंग मार्क, पुन्हा एकदा तयार. हा चेंडू सरळ सोडून दिलाय वाईट साठी, परंतु पंच आमच्याकडे नक्कीच इशारा करत आहेत की हा असेल डॉट बॉल आणि इथे षटक संपतंय. येस, आणि सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या पोहोचते. उतरला घाटातून उतरला घाटातून उतरला घाटातून असा माली आलेला मल्यान घातला दुकान. 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 माली आला बायांच्या घरी. माली आला बायांच्या घरी. बाया माझ्या वरच्या मजल्यावरी. बाया माझ्या वरच्या मजल्यावरी. नाईकीन बसलंय सोफ्यावरी. सर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एक्स्ट्रा टाइम पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय, वेळ जितका आपल्याला वाचवता येईल तितका आपण वेळ वाचूया. येस, आणि सन्मान्य पांडुरंगजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय या आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी या स्पर्धेचा पुढचा आनंद आपण आमच्या व्यासपीठावरून घेऊ शकता. पांडुरंगजी म्हात्रे साहेब या आपण आमच्या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून 30+ गोठिवली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचे सहर्ष असं स्वागत करत आहोत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जजमेंट थोडंसं फसले फलंदाजाचं, आणि पंचांकडनं थोडीशी अपील करत असताना यावेळेला डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज यशस्वी सुरुवात करतोय दीपक, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. तो गोलंदाज ॲज अन एक्सपेरिमेंट 3rd बॉलर येतोय. समोर फलंदाज हा व्हाईट बॉल. येस, चेंडू मिस टायमिंग होतोय. डीप मिड विकेट. स्वतः कॅप्टन येईल, लीड करेल, फॉरवर्ड करेल, धावेल, चेंडू ग्रिप करेल, डेड एंडला थ्रो करेल, तोपर्यंत मात्र धाव मिळते फक्त 1. या एका धावानं मात्र प्रतिस्पर्धी संघावर फारसं दडपण आपल्याला जाणवत नाहीये. जर का प्रेशर क्रिएट करायचं असेल तर मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. मोमेंटम अजूनपर्यंत जुनीगर संघाकडे, तो मोमेंटम तुम्हाला खेचून आणावा लागेल, आणि त्यासाठी प्रदीप याला मात्र मी म्हणेन इथून पुढे थोडासा का होईना परंतु अटॅक हा स्वीकारावा लागेल. अटॅक स्वीकारावा लागेल काय, फटका सजवलाय काय, आणि चौकार येतोय काय, आणि हा येईल चौकार. संघर्षमय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा.
येस आणि चौकार आलाय. पाहुण्यांचं स्वागत झालं या चौकारानं. इथून पुढे मात्र नक्कीच हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला इनसाइड आउट क्रिकेटचं ग्लॅमर, क्रिकेटचं मादक सौंदर्य. दिस इज कॉल्ड टेनिस बॉल क्रिकेट. षटकार. बदामच्या बच्चाला बदामची राणी इतक्याची चालता येतया मनमानी बदामच्या बच्चाला बदामची राणी इतक्याची चालता येतया मनमानी राऊंड माझी ही दोषान जाम आहे एकवीरा आई मध्ये पाठीची उभी आहे राऊंड माझी ही दोषान जाम आहे एकवीरा आई माझी पाठीशी उभी आहे कीर्तनाची मनार नाही एकवीरा आई मध्ये पाठीची हाय कीर्तनाची मनार नाही एकवीरा आई माझी पाठीशी आहे. उदो उदो. इथे मात्र षटकारानं काय सुरुवात केली आहे. हो पुन्हा एकदा फॉरवर्ड आलाय, पुन्हा एकदा बॅकवर्ड गेला, पुन्हा एकदा चेंडूला चांगलं पीक केलं, जज केलं, ढकलून दिलंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करताय. डायरेक्ट हिट केला होता परंतु यष्टा मिस करतोय. लहानपणी जर का गोट्या भट्टी खेळले असते तर नक्कीच ह्या यष्टा छेदता आल्या असत्या, भेदता आल्या असत्या. परंतु या धावा मिळत आहेत 3. या 3 धावणा संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 28 वर. आता कुठेतरी नेरूळ संघाच्या खेम्यामध्ये, त्यांच्या टेंटमध्ये, त्यांच्या तंबूमध्ये थोडंसं का होईना ऊर्जा निर्माण झाली असेल आणि ही ऊर्जा मी म्हणेन शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला मात्र उत्तरोत्तर वाढवता आली पाहिजे. कारण समोर आहे संघ जुईनगर, ज्याच्यामध्ये टॉपाटामध्ये चांगले फलंदाज आहेत. 50 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. चेंडू सरळ सोडून दिलाय. वाईट साठी पंच आमच्याकडे इशारा करतायत. हा असेल 4था वाईट बॉल. वाईडनं एकूण धावसंख्येत भर होते. 1 more added in the extras, 1 more added in the total score shifted to 29. 29 धावा. यावेळेला बॅकफूट पूर्ण पूल केलाय. चेंडूला ड्रॅग केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चोपण चेंडू ग्रिप करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत इथे धाव मिळाली फक्त एक प्रदीप आणि त्याला मिळालेली सूरज यांची जबरदस्त साथ. धावा मिळतायत, धावा पोहोचतायत त्या 30 वर. षटक इथं संपते आणि जाऊया आपण पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे. पांडुरंगजी म्हात्रे आमचे पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. इट्स अ सिम्बल ऑफ अफेक्शन, इट्स अ सिम्बल ऑफ लव. आणि हा अफेक्शन, हा लव हे आपण आमच्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही नक्कीच टिपतोय. आणि ही क्षणचित्रे खऱ्या अर्थानं येणाऱ्या दिवसामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर ही क्षणचित्रे मनामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण करतात, चांगली ऊर्जा देतात. आणि हेच आहे टेनिस क्रिकेटचे प्रेम. माध्यम कोणतीही असो, माणसाला मात्र माणसावर प्रेम करायला शिकवतं ते हे माध्यम. आणि म्हणूनच काय क्रिकेट हे माध्यम वापरले. पाहुण्यांची उपस्थिती दर्शवते. पुन्हा एकदा शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतो आणि थेट सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. अंतिमचं षटक असेल आणि अंतिमच्या षटकामध्ये किती धावा येतील. दोन्ही फलंदाज तग धरून उभे आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते जो सलामीला आला होता, मजबूत बांधा आहे, ज्याचा नाव आहे सूरज, ज्याच्या बॅटबंद आतापर्यंत मोठा फटका आला नाहीये. अपेक्षा आहे त्याच्या संघाला, त्याला स्वतःला. परंतु त्याच्या समोर जो नॉन स्ट्रायकर एंडवर आहे, जो आला होता थर्ड डाऊनच्या रूपानं प्रदीप. क्रिकेटला साजेशीशी त्याची पर्सनॅलिटी आहे आणि मगाशी त्याच्या बॅटमधनं आपण इनसाइड आउटचा अतिशय नयनरम्य फटका आपण पाहिला. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, 6 चेंडूमध्ये किती धावा सेट करतील. आणि इथे मात्र षटक घेऊन येतो नवीन गोलंदाज मिस्टर राहुल. समोर आहे सूरज. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आउटस्विंगचा चेंडू. बॉलिंग ऍक्शन खूप चांगली आहे. रिदमिक बॉलिंग ऍक्शन जेव्हा जेव्हा असते तेव्हा मैदानामध्ये खूप चांगलं दृश्य निर्माण करतं. आणि ही कॅमेऱ्यामध्ये आम्ही क्षणचित्र टिपतोय PTCच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. आणि खूप चांगलं लाईव्ह, क्लीन, क्लिअर, नीट असं हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय PTCच्या माध्यमातून. पहा हा गोलंदाज, कॉम्बिनेशन पहा टी शर्टचं. गोलंदाज धावतोय, पॉपिंग क्रीज क्रॉस करेल. हो फिंगर क्रॉस केल्या होत्या. फिंगर जरी क्रॉस केल्या असतील तरी आम्ही मात्र आमच्या मनगटामधली ताकद सिद्ध करण्यासाठी सज्ज आहोत. नाव आहे प्रदीप, ज्याच्या बॅटमधनं येतोय हा या इनिंग मधला दुसरा षटकार. धन्यवाद. नदी आपल्याला बरंच काही शिकून देतं. आदेश मात्रे, नदी आपल्याला बरंच काही शिकवून देतो. आपल्या मार्गातील सर्व अडथळे छेदून भेदून
पुढचा प्रवास हा सज्ज करतोय तेच दाखवतोय तो प्रदीप. आपल्या पहिल्या इनिंगच्या सुरुवातीला थोडस स्ट्रगल करत होता, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच थोडस आम्हाला मात्र विजिबिलिटीला इश्यू झालाय. क्षमस्व असावं, आम्ही आमची ऊर्जा देखील डाऊन केली, कारण आम्हाला वाटत होतं की हा झेल पकडलाय आणि म्हणूनच की काय, परंतु हा सीमारेषा बाहेर जाऊन हा झेल पकडलाय आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं हा षटकार येईल. तिसरा षटकार आहे तो प्रतिभेच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, टप्पा बदललाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिडॉन मधनं येत आहेत. मिसकम्युनिकेशन, हे आहे दडपण, हा आहे प्रेशर. हे प्रेशर तुम्हाला मात्र कसं मॅनेज करायचं, जा एकदा यूट्यूबला व्हिजिट करा, हाऊ टू हँडल प्रेशर बाय वीरेंद्र सेहवाग. आणि त्याच्यानंतर जर का बघितलं गेलं तर त्यानंतर MS धोनी आणि विराट कोहली ही दोन नावं जर का तुम्ही सर्च केली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळेल प्रेशर कसं हँडल करायचं. यावेळेला मात्र बॅटचा एज लागलाय, फ्लायटेड डिलिव्हरी होती, एक धाव जरूर मिळेल आणि एका धावना संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 46 वर. पहा, 2 षटकार लगावले गेले. अंतिमचा चेंडू आहे. ओ हो, क्या बात है, अंत भला तो सब भला. 2 षटकार जरी आले असतील तरी देखील कमबॅक केलं. शेवटच्या 2 चेंडूवर 2 धावा फक्त खर्च केल्या आणि स्कोरर आम्हाला सांगतायत की 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. 24 चेंडूमध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या त्या 48, गडी बाद झाले ते फक्त 2 आणि कंपल्सरी चेस हा नियम आम्ही थ्रू आउट दिस टुर्नामेंट यूज करतोय, अप्लाय केलाय. म्हणूनच जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये जवळजवळ 12.25च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील त्या मोसिम आणि जुईनगर टीमला. आणि 24 चेंडूमध्ये 49 धावांचा टार्गेट, 48 काढायचे आहेत, माफ करा, 48 धावा काढायच्या आहेत. आणि 48 धावा म्हणजे अर्थातच एक्झॅक्ट 12. जसं नव्या इनिंगला सुरुवात होईल, नवी इनिंगला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण ऐकूया एक नवीन गीत नव्या चेहऱ्याकडनं, आदेश म्हात्रेकडनं. आईलोय दर्शन घेवाला, आई तुझा मिले करू. दुरून आईलोय दर्शन घेवाला, आई तुझं मिले करू. हे दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 कडू खंडाल्याचा तो घाट, पुढे लोणावल्याची वाट. बसली करून आई माझी थाट, कुणाल दादाची बघतय वाट. दादाची बघतय वाट, दादाची बघतय वाट. चाडू खंडाल्याचा तो घाट. चलो नेक्स्ट मॅच बिटवीन करावे ब आणि शहाबाज, दोन्ही कॅप्टन्स जर का आपण उपस्थित असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. बोथ द कॅप्टन्स करावे बी आणि त्यांच्या विरोधात शहाबाज. आणि तत्पूर्वी नेरुल संघ प्लीज इनिशिएट टुवर्ड्स दी ग्राउंड इन 1 लाईन ऑफ. ही आहे रायगडची शिस्त, हा आहे क्रिकेटचा डिसिप्लिन. डिसिप्लिन जर का तुम्ही मैदानामध्ये ठेवाल, मेंटेन कराल तर मात्र नक्कीच सूनर और लेटर तुम्हाला नक्कीच सक्सेस हा मिळेल. आणि डिसिप्लिन मेंटेन केलं गेलंय. पहा, 11 खेळाडू मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि करावे बी संघ देखील प्राचान्य करतायत. राहुल तांडेल आमच्या गावातील सॉफ्टवेअर इंजिनियर आणि क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम, त्यांच्याकडे असलेलं क्रिकेटचं नॉलेज आणि त्यानंतर मात्र खरावे बी या संघाच्या वतीनं 30+ या संकल्पनेअंतर्गत त्यानं पुन्हा एकदा रिझ्यूम केलेला त्याचा क्रिकेटचा खेळ आम्ही मागच्या कित्येक वर्षामध्ये पाहिला आहे. तो संघ आज सज्ज आहे. प्रतिस्पर्धी शहाबाज या संघासमोर एक हात करण्यासाठी मी विनंती करेन, शहाबाज संघ प्लीज कम फॉर टॉसिंग. सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. नेरुल संघ, चला ग्रामदेवतेला वंदन करा, धरती मातेला वंदन करा
आणि सामन्याला सुरुवात करा प्लीज. या भूमातेला का वंदन केलं जातं? कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण गणरायाला साकडं घातलं. हे गणरायाला आमची संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपन्न होऊ दे. आजचा अंतिमचा दिवस आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा संघ मैदानामध्ये जातो, भूमिपुत्र संघ असेल तर जरूर आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. प्रत्येक संघ टीम मीटिंग घेते, एकत्र येतात, एकत्र जमून थोडीशी का होईना परंतु रणनीती व्यूहरचना थोडीशी रचली जाते आणि मैदानाला नमन करून मात्र सांगितलं जातं, हे धरती माते आमचा हा खेळ या भूमीवर अतिशय उत्तम होऊ दे आणि यश संपादित होऊ दे. आम्ही देखील तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे मात्र सामन्याचा जर का विचार केला तर 24 चेंडू आणि 48 धावा 12ची सरासरी असताना मात्र मैदानामध्ये उतरले दोन्ही फलंदाज, ज्यांच्या मनगडामध्ये आहे जबरदस्त ताकद. कोणत्याही क्षणाला सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा त्यांच्याकडे आहे जबरदस्त मी म्हणेन टॅलेंट. आणि समोर गोलंदाज मगाशी ज्याचा उल्लेख झाला श्रीकांत ठाकूर, ज्याने 30+ या संकल्पनेमध्ये आपल्या नावाचा जबरदस्त दबदबा निर्माण केलाय. नेहमीच त्याच्या माध्यमातून 100% प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्नच फक्त एखाद्या खेळाडूला आपली ओळख जगासमोर आणण्यास मदत करते आणि म्हणूनच की काय प्रयत्न हा प्रत्येक गोष्टीचा केलाच पाहिजे. या वेळेला मात्र मी म्हणेन 24 चेंडूमध्ये 48 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानात उतरलेला नेरूळ संघ, त्यांच्या समोर 24 चेंडूमध्ये 48 धावा या चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले सलामीचे मुहूर्ताचे फलंदाज, डावखोऱ्या हाताचा मुकेश आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजे राहुल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं मुहूर्ताचं स्ट्रायकिंग बॉलर फ्रॉम नेरूल स्क्वॉड मिस्टर श्रीकांत ठाकूर ऑन टू द बॉलिंग मार्क ओव्हर द विकेटनं पहिल्याच चेंडूवर व्हेरिएशन, बॅटचा एज, चेंडू गेला सरळ डी झोन मध्ये, धाव मिळाली फक्त 1. या एका धावना संघाची सुरुवात होते, मुहूर्त होतोय आणि येस या धावानं शुभ मुहूर्त होतोय तो म्हणजे जुईनगर संघाचा नंदेश. आणि मी विनंती करेन मिथून याला आपण एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. मिथून आम्ही आयोजकांच्या वतीनं शेवटचं वॉर्न तुम्हाला करतोय, एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय. मागच्या सामन्यामध्ये देखील एक्स्ट्रा टाइम घेतला होता म्हणूनच की काय बॅट अगोदरच फिरवली आहे, बॅट अगोदरच फिरवली आहे, हे वैशिष्ट्य आहे. व्हेरिएशन इज द की. ही गोष्ट मात्र जबरदस्त फॉलो करतोय तो श्रीकांत ठाकूर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील स्कोरर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो याच गोलंदाजांना मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते. तोच गोलंदाज, तीच पुनरावृत्ती, हे आहे तुमच्याकडे असलेली वैविध्यता. हे व्हेरिएशन एक्झिक्युशन खूप चांगल्या पद्धतीने करतोय. टप्पा बदललाय, चेंडू हवेमध्ये आहे, सीमा रेषेलगत जाईल आणि 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स हा येईल पहिला वहिला चौकार. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधून छेदून भेदून पहिला चौकार. डोंगर हिरवा गरवा आई तुझे नावाचा देऊळ बांधावा आई तुझे नावाचा डोंगर हिरवा गरवा आई तुझे नावाचा देऊळ बांधावा आई तुझे नावाचा देऊळ बांधिलं इंद्रायणी डोंगराला बांधिलं देऊळ एके दिसाला बांधिलं एके दिसाला. स्कोर करेक्शन, डिसिजन करेक्शन, अपॉलॉजी फ्रॉम अंपायर्स हा असेल षटकार. यावेळेला इनसाइड आउट, अतिशय देखणा फटका, फक्त दिशा दाखवले, याला म्हणतात क्रिकेट मधलं सौंदर्य. आणि तितकीशीच साथ मिथुन याची गेले कित्येक वर्ष सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये मिथुन यानं आउटफील्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. डोळ्यांवरचा त्याचा पॉवरचा चष्मा असून देखील जवळजवळ 25 ते 30 यार्डाचे ते अंतर अगदी मी म्हणेन स्वर्णमृगाच्या छपळाईनं त्याने ते कव्हर केलं. चेंडूवरची नजर शेवटपर्यंत ठेवली आणि अंतिमच्या क्षणाला चेंडूला अडवला गेला, धावा देखील अडवल्या गेल्या. एक धाव अडवली गेली. ही एक धाव, या एका धावाचं महत्व तुम्हाला अंतिमच्या क्षणाला जरूर जाणवेल. ही एक धाव, परंतु या
फिल्डिंग स्टँडर्डसाठी मात्र मी म्हणेन पुन्हा एकदा हॅट्स ऑफ मिथून, ज्यानं सातत्यानं क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. धावा मिळत आहेत 3, स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र स्ट्रायकरवर एंडवर येत आहेत. राहुल इनसाइड आउट, क्या बात है. पहा, व्हाट अ कॉन्फिडन्स टू गेट ऑफ द मार्क विथ द फोर. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गोघाटू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गोघाटू. खंडाळ्याचा गोघाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. खंडाळ्याचा गोघाटून ती माझ्या एकविरे Thank you, आईची. DJ मास्टर. 30+ संकल्पनेचं एक वैशिष्ट्य नक्कीच जरूर या षटकाच्या समाप्तीनंतर आपण प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचवूया. 1 बॉल टू गो ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. हो बॅकफुटवरनं पहा, ही आहे मॅच्युरिटी, ही आहे अंडरस्टँडिंग. षटकार चौकार येत आहेत, मोठे फटके आले. ज्या धावा जी सरासरी मगाशी हवी होती ती सरासरी आली आहे. 12ची सरासरी होती. धावा 5 चेंडूमध्ये आल्या होत्या. 14 अंतिमच्या चेंडूवर मात्र फक्त डिफेन्स केला, 1 धाव आली. 6 चेंडूचा खेळ इथं संपतोय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर कोणत्याही गडी बाद न होता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बिनगडी बाद 15वर. डीजे मास्टरला थोडंसं आपण थांबूया, थोडंसं विश्रांती देऊया आणि अनाउन्समेंट करूया नेक्स्ट मॅचची. करावे बी आणि त्यांच्या विरोधात शहाबाज कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी क्विक. येस, आणि समीकरण अतिशय सोपं होईल की काय पूर्वार्धामध्ये वाटत होतं. 12ची सरासरी आहे, थोडंसं कठीण आहे, परंतु ते सोपं केलंय. एक षटकार, एक चौकार ज्याच्या बॅटमधनं आला, त्याच्या बॅटमधनं आपल्याला धावा जरूर पाहायला मिळाल्या. त्या वैयक्तिक 14 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एक. दुसरा चौकार. गावाचे डोंगराला आगरी कोल्यांची नवलाई. भक्त येते ग भेटाया आई तुझ्या सगळ्याला. सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय. सारे इमानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय. एक वीरा एक वीरा एक वीरा मुझी आई. आणि हा चौकार येतो, थोडासा आत्मविश्वास खालावला असेल, परंतु मॅचमध्ये ट्विस्ट जर का निर्माण करायचा असेल तर गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल. कॅप्टननं दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला मात्र मी म्हणेन पात्र ठरावं लागेल. परफॉर्मन्स मी म्हणेन अप टू द मार्क करावा लागेल. यावेळेला चेंडू मात्र फील्डमध्ये रिस्ट्रिक्ट होतोय. डीप स्क्वेअर लेगमध्ये धावा मिळतात या 2 चेंडूवर ॲडेड. 1 मोर टाइम इन टू द टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 21वर 21. राहुल आणि मुकेश 16 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. ब्रेक केलाय चेंडूला, इथे मात्र चपराक लगावली आहे. चेंडू जमिनीला घरंगलत जातोय डीपस्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. स्वीपर कव्हर मधनं क्षेत्ररक्षक प्रतीक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील, चेंडू पिक करतील, जज करतील, थ्रो करतील, तोपर्यंत या पुन्हा एकदा धावा मिळतील. 2 मोर. 1 मोर टाइम इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 23 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल्स टू गो ऑफ दिस सेकंड ओव्हर टू स्पेल मिस्टर प्रवीण ऑन टू द बॉलिंग मार्क. राईट अराउंड द विकेट. समोर एक फलंदाज राहुल. इथे मात्र टप्पा बदलला पुन्हा एकदा. गुडलेंथवरच्या मागचा चेंडू आता मात्र अलीकडे फेकला गेलाय. शॉर्ट ऑफ गुडलेंथ टाकलाय, हाफ पिच टाकला होता. त्यानंतर मात्र हाईट देखील खूप कमी मिळाली या चेंडूला, त्यामुळेच की काय फटका सजवता आला नाहीये. धाव मिळाले फक्त एका धावणं. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय, फरक पडतोय. 1 मोर ॲडेड. आता मात्र धावसंख्या थोडीशी वृद्धिंगत होताना पाहायला मिळते. ती पोहोचते तब्बल 24वर. 48 धावांचा पाठलाग करायचा होता. पूर्वार्धामध्ये मनोज असं वाटत होतं की कुठेतरी धावा चांगल्या आहेत, फाईट चांगली होईल, परंतु पहिल्या षटकामध्ये जो षटकार आला, त्यानंतर जो चौकार आला आणि या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जो चौकार आला, सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय तो जुईनगर संघानं. आणि जुईनगर संघाचा जर का विचार केला तर मिडल ऑर्डरमध्ये देखील 2 ते 3 चांगले फलंदाज आहेत, म्हणून की काय नेरूळ संघावर मात्र दडपण असेल. अजून या षटकामध्ये 10 चेंडू शिल्लक असतील, 2, आणि या 2 चेंडूमध्ये जर का कुठेतरी फलंदाजांना रिस्ट्रिक्ट केलं तर कमबॅक करण्याची संधी आहे.
हवेमध्ये आहे, शतरक्षक आहेत, पोहोचतील का, झेल पकडतील का? येस इट इज, झेल पकडलाय, फलंदाज बाद. प्रेमानं साला कालीच केलंय बात, हे कालीच केलंय बात. ही पोली साजूक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय नाद. ही पोली साजूक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय नाद. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला, हे पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बात, हे कालीच केलंय बात. ही पोली साजूक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय नाद. अरे ही पोली साजूक थँक्यू. Captain of Shahbaz, where are you? Shahbaz? विनोद बाबू, असंही नाहीये की तुमच्या स्पर्धा दुसरी कुठे कुठेतरी आहेत. बरोबर घड्याळामध्ये बरोबर दुपारचे वाजलेत. असंही नाही की सकाळी उठायला लेट झालंय आणि असंही नाही की खूप लांब आहे. अगदी 10 ते 15 किलोमीटर. दे सपोज टू बी हिअर ऑन टाइम. या वेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टिक वाईड यॉर्कर आणि हीच गोलंदाजी. मग अशी भाकीत झालं होतं की जर का या 2 चेंडूवर रिस्ट्रिक्ट केलं तर कमबॅक करण्याची संधी आहे अजूनही. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 25 आणि अजूनही जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील मिथून 13 आणि जिंकण्यासाठी 12, माफ करा 12 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 23. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी. करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी. क्या बात है. खूप चांगलं संगीत आणि संगीतमय वातावरण निर्माण करताना आमचे डीजे मास्टर. आणि इथे हर्ष उल्हासित असं वातावरण झालंय कारण सामना अजूनही डोळायमान अवस्थेत आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या अजूनही 23. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा, 12 चेंडू समोर आहे. गोलंदाज ज्याच्याकडे आहे जबरदस्त अनुभव, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला वळवण्याची त्याच्याकडे आहे क्षमता. कोणत्याही क्षणाला सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न इथे होतोय. परंतु इथे या वेळेला प्रतिस्पर्धी राहुल सलामीला मला कॅप्टननं का पाठवलं ते स्वतःला सिद्ध करतो आणि इथे त्याच्या बॅटमधनं येतो हा पहिला तडाखे बंद षटकार. चंदनाची पालुकी गोय तुझी चंदनाची पालुकी. आई तुझी चंदनाची पालुकी गो. आई तुझी चंदनाची पालुकी. पालुकी कोणाची मानाची गो. पालुकी कोणाची मानाची. पालुकी कोणाची मानाची गो. पालुकी कोणाची मानाची. पालुकी सुरेशचे मानाची गो. सुरेशचे मानाची. पालुकी सुरेशचे मानाची. हे षटकारानं मोमेंटम शिफ्ट केले ते जुईनगरकडे. ओहो बॅकफुटवरनं पुन्हा एकदा हलक्या हातानं फक्त डिफेन्स केला. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. धाव मिळते फक्त 1 आणि अंडरस्टँडिंग हे फार महत्त्वाचं आहे. काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा बारकाईने क्रिकेटचा अभ्यास करतो तेव्हा मात्र मी म्हणेन तुम्हाला त्या फार महत्त्वाच्या असतात. जेव्हा जेव्हा बात येते हाय व्होल्टेजची, जेव्हा जेव्हा दडपणाची बात येते, जेव्हा जेव्हा प्रेशरची बात येते, हाऊ टू हँडल द गेम, हाऊ टू हँडल द प्रेशर. आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला तुमच्याकडे असलेला अनुभव, तुमच्याकडे असलेलं जे काही तुमच्याकडे तुम्ही आत्तापर्यंत क्रिकेटमधनं कमवलंय ते सर्वांचं एकंदरीत तुम्हाला विचार विनिमय करून मात्र ते एक्झिक्युशन करावं लागतं. आणि ऑन फील्डवर रिअल टाईम बेसवर जो तुम्ही डिसिजन घेताय, सबकॉन्शियस माइंड हे पॉवरफुल आहे. सबकॉन्शियस माइंडनं त्या वेळेला त्या टायमाला परिस्थितीनुसार जो डिसिजन होईल तो डिसिजन मात्र जर का योग्य झाला तर मात्र नक्कीच मी म्हणेन एक चांगल्या पद्धतीचं पोषक वातावरण, चांगली एनर्जी तुमच्या खेम्यामध्ये देखील पाहायला मिळेल. आणि या वेळेला मगाशी जो षटकार लगावला राहुल याच्या बॅटमधनं, त्यानंतर डिफेन्सिव्ह 1 धाव पाहायला मिळाली. मोसिम स्ट्रायकर एंडवर येतो. आता मात्र मनोज स्ट्रायकर येतो, माफ करा. मनोजनं इथे मात्र टीमला लीड केलं आणि लीड करत असताना यावेळेला चेंडू हवेमध्ये मारलाय. प्रदीप पुन्हा एकदा झेल खाली येत आहे. झेल पकडेल काय? झेल इथं निसटतोय आणि इथे यावेळेला
मॅच देखील निसटते की काय असंच आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि नेरूळ संघ हा जबरदस्त बॅकफूटवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 34 वर 35 वर माफ करा. अजूनही 13 धावांची गरज आहे. शाबास संघ, व्हेरी इज युअर कॅप्टन. शाबास संघ कॅप्टन या आपण. करावे बी कॅप्टन ऑफ करावे बी. आयोजकांच्या वतीनं चहा पाण्याची व्यवस्था कॅप्टनला केलेली आहे, त्यामुळेच या आपण. इथे ही पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू जातोय. तोतला क्षेत्ररक्षक चेंडू टिपतोय, फेकेल तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 36 वर 36. आणि इथे अजूनही चेंडू शिल्लक असतील 7 आणि मॅच मध्ये अजूनही शिरकाव करण्याचा प्रयत्न. या एका चेंडूवर मात्र कुठेतरी 1 किंवा 2 धाव आले तर मॅच मध्ये अजूनही मजा येईल, परंतु मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवायला हवं. 7 चेंडू असतील तुमच्याकडे आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 12. 7 ला 12. टप्पा बदललाय, खराब मारा म्हणता येईल गोलंदाज निलेश यांच्याकडनं. वाईट बॉल, थोडंसं दडपण आहे ते गोलंदाजावर आणि इथे यावेळेला चेंडू असतील. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावा, सोपं वाटतंय समीकरण, परंतु क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. ऑपॉर्च्युनिटी घेतली ती राहुल आणि सलामीला आलेला मुकेश यानं, तदनंतर त्या अपॉर्च्युनिटीला साथ देतोय तो कॅप्टन मनोज. इथे मात्र चेंडू मोठा फटका सजवायचा होता, बॅटचा एज लागतोय, चेंडू जातो डी झोन मध्ये. धाव मिळते 1 आणि टू एंड द ओव्हर. आता मात्र येऊन समीकरण ठेपते ते 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी दुहेरी 10 धावांची गरज. शत्रु राहु में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार. येस येस, ही अनाउन्समेंट आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. यानंतर मात्र डीजे मास्टरला कोणत्याही प्रकारचं डायरेक्शन देता येणार नाही ही काळजी आम्ही घेतोय. वी आर टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी टू शो युअर शो टू द पीपल. आणि इथे मात्र मी म्हणेन सामन्यामध्ये शिरकाव करतोय पुन्हा एकदा नेरूळ संघ. 6 चेंडू आणि 10 धावा असं शेवटचं अंतिम फायनलचं समीकरण. काइंडली सेटअप फिल्डिंग प्लीज प्लीज, क्विक क्विक. आणि शहाबाज संघ कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. खराबे बी कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. 6 ला 10 धावसंख्या झाली ती 38. डेफिनेटली लॅक ऑफ अ टाइम आम्ही ती अनाउन्समेंट, फायनल अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु एक वन अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेअभावी आम्हाला षटकांमध्ये तफावत करण्यात येईल. आयोजकांच्या वतीनं आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवू जरूर. यानंतरचे सामने 3 षटकांचे जर का खेळवले गेले तर कुणीही आक्षेप घेऊ नये, कारण पहिल्या सामन्यात देखील नेरूळ संघानं उशिरा हजेरी लावली होती, त्यामुळे 10 मिनिटे मात्र वेस्ट गेले असं म्हटलं तरी चालेल. सकाळच्या सत्रामध्ये शिरवणे संघ हा लवकर उपस्थित होता. बरोबर 9:15 वाजता तो संघ उपस्थित होता. 10.30 या मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेलाय. नक्कीच व्हेरी पंक्च्युअल करा बेबी. चलो द गेम इज ऑन. 6 बॉल्स टू गो ऑन. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर. अमोल पहिल्या चेंडूवर द कॅप्टन हु सपोज टू लीड फ्रॉम द फ्रंट अँड ही इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि याच्या बॅट मधनं येतोय हा जवळ जवळ विजयाचं शिक्कामोर्तब करणारा फटका. आता मात्र येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या फक्त 4.
पाच चेंडू आणि 4 धावांची गरज. दडपण आहे अमोलकडे, दडपण आहे मिथून आणि आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकांकडे, दडपण आहे यष्टीरक्षक आणि नेरुळ संघाकडे, आणि इथे मी म्हणेन कॉन्फिडन्स आहे तो फलंदाज कॅप्टन मनोजकडे. यॉर्कर लेनचा हा चेंडू खोलो टप्प्याचा खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील, चेंडू ग्रिप करतायत, थ्रो करतील तोपर्यंत मात्र या धावा मिळतील 2. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू 2 धावा. कॅप्टन मात्र धोनी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. 1 शॉट आहे. येस, 1 शॉट म्हणजे 1 धाव कपात. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. कॅप्टन पहा, ऑस्ट्रेलियन माइंडसेटनं अग्रेसिव्ह अप्रोच सेटअप केलंय. इनफिल्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? येस, आणि अजूनही वी आर स्टील इन द गेम. 3 goals to go आणि 3 to win. बोथ द कॅप्टन्स शहबाज आणि करा बेबी हिअर प्रेझेंटेड ॲट पॅव्हलियन बॉक्स. आम्ही लगेचच नाणेफेकी करणार आहोत. या स्पर्धेचे मॅनेजमेंट कमिटी ज्यांनी सांभाळली आहे, पांडुरंगजी म्हात्रे आमचे पाहुणे, त्यांच्या शुभस्ती ही नाणेफेकी तर केली जाते. तीन चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळते. शहबाज संघाचा कर्णधार सोमनाथ, शहबाज कॅप्टन. निलेश मडवी करावे संघाचा कॅप्टन. नक्कीच लॅक ऑफ टाइम तुमचा निर्णय लगेचच घ्या करावे बी संघ, आणि आपला स्क्वॉड मात्र सज्ज ठेवायचा आहे. पहा, मॅच मध्ये ट्विस्ट आहे. वी आर स्टील इन द गेम हे दाखवतोय अमोल, ज्याच्या मनगटामध्ये आहे जबरदस्त ताकद, व्हेरिएशन आहे त्याचं कौशल्य, तो दाखवतोय. आणि गोलंदाजीमध्ये काय कमबॅक करून देते. इथून पुढे मात्र एखादा डॉट बॉल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. फुलटॉस आहे, मिस टायमिंग आहे, चेंडू हवेमध्ये आहे. जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षक होता, परंतु फिटनेस फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. धाव मिळत आहेत या 2, आणि या 2 धावांना मात्र इथे समीकरण या पाहायला मिळते. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस हा नियम, या नियमाचा अवलंब आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. म्हणूनच की काय, मगाशी जी 1 धाव अडवली मिथून यानं, तीच ती ही 1 धाव. वी आर स्टील इन द गेम. अजूनही चान्स आहे. 1 डॉट बॉल. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज चान्सेस. पहा पहा, मी सांगितलं होतं, भाकीत केलं होतं. वी आर स्टील इन द गेम. 1 धाव. या क्रिकेटच्या मैदानावरची 1 धाव, राजकीय क्षेत्रामधील, राजकीय पटलावरील ती एक मत, फक्त 1. या 1 धावाचा फरक. आता मात्र कॉन्फिडन्स असेल तो अमोलकडे, कॉन्फिडन्स असेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेरुळ संघाकडे. आणि नेरुळ संघासाठी प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. कमबॅक काय असतं ते दाखवलंय. व्हॉट अ वे टू गेट बॅक टू ट्रॅक. परंतु अजूनही विनर संघ, तुम्ही देखील हताश होऊ नका. यू गाईज ऑल्सो हॅव्हिंग सेम अपॉर्च्युनिटी. अजूनही मॅच 50-50 आहे. 1 चेंडू 1 धाव. 1 धाव 1 चेंडू. हृदयाची धडधड, हृदयाचे ठोके वाढविणारा हा सामना पाहायला मिळतोय. आणि असे सामने झाले तर विनोद भाऊ, प्रत्येक आयोजकांना आनंद होतो. प्रत्येक आयोजकांना एक सेल्फ इन्स्पिरेशन, सेल्फ मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. आयोजनामध्ये चांगलं ग्लॅमर आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न उत्तरोत्तर वाढत जातं. आणि हेच 30+ क्रिकेटचं
खूप चांगलं मी म्हणेन गुपित आहे आणि ते गुपित इथं मात्र उघडलं गेलंय. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूमध्ये धावा हव्यात ते फक्त एक धाव जिंकण्यासाठी जुईनगर संघासाठी समोर प्रतिस्पर्धी संघ तो म्हणजे नेरूळ संघ. नेरूळ संघाचा गोलंदाज आहे अमोल, ज्यानं 2 चेंडूमध्ये 1 धाव हवी असताना मात्र 1 चेंडू डॉट फेकला. तदनंतर संघाला कमबॅक करून दिलं आणि इथे मात्र 1 चेंडू आणि 1 हे समीकरण असतं. या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. नेरूळ विरोधात जुईनगर. 1 बॉल टू गो, 1 टू विन. ओहो हो, क्या बात आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर धाव आली आहे. वैभव्याच्या बॅटमध्ये येतोय विजय फटका. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. जुईनगर संघ मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि इथे